हॅलो फ्रेंड्स, आज मला स्वयंपाकाला खूप उशीर झालेला आहे. त्यामुळे मी फक्त आज मेथीची भाजी आणि चपाती करणार आहे. डाळ भात वगैरे काही करणार नाही. बाहेर गेलो होतो ना, त्यामुळे थोडासा स्वयंपाकाला उशीर झाला. आता मी आल्यानंतर मेथीची भाजी चांगली स्वच्छ निवडून घेतली आहे. निवडून झाल्यानंतर स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता मी कढई ठेवली. त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, थोडंसं जिरं टाकलं आणि आता त्याच्यामध्ये बघा इथे 4-5 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्यात मी. जिरे थोडंसं लाल झाल्यानंतर हिरवी मिरची टाकायची त्यामध्ये आणि हिरवी मिरची थोडीशी तळली की मग त्याच्यामध्ये मेथीची भाजी टाकायची. मी स्वच्छ पाण्याने धुवून ठेवली ती आधी. आता मी मेथीची भाजी टाकली कढईमध्ये. चांगलं त्याला छान असं हलवून घ्यायचं आणि थोडीशी मुगाची डाळ टाकायची. मुगाची डाळ टाकल्यानंतर भाजी खूप छान आणि टेस्टी होते. लसूण, हिरवी मिरची आणि जिरे एवढंच टाकायचं. पण मी बिना लसणाची, कारण कांदा लसूण नाही खात ना, त्याच्यामुळे मी बिना लसणाची केलेली. आता चवीनुसार थोडंसं मीठ टाकते. मुगाची डाळ टाकून घेतली आणि आता मीठ टाकते चवीनुसार. छान सगळं सर्व एकत्र करून घ्यायचे, हलवायचे चांगलं भाजीला. थोडासा गॅस कमी करून ठेवायची. सगळं एकत्र हलवून ठेवल्यानंतर आता मी एका साईडला इकडे भाजी ठेवते, कारण मला खूपच उशीर झाला आहे. आणि मी आता इकडच्या दुसऱ्या गॅसवर भाजी ठेवली शिजायला. गॅस चालू करते, कारण भाजी शिजेपर्यंत इकडे माझ्या दुसरीकडे चपात्या करून होते दुसऱ्या गॅसवर. आता ही भाजी मी हलवून छान झाकून ठेवलेली. भाजी शिजेपर्यंत आता चपात्या करून घेते, म्हणजे पटकन स्वयंपाक होईल. चपात्या पण काही जास्त करायच्या नव्हत्या, 4-5 चपात्या करायच्या होत्या. आता मी चपात्या घेतल्यात करायला. बाहेरून कुठून आलं की आपण कसं कंटाळा येतो ना स्वयंपाकाचा. मग आणि येताना आम्ही थोडंसं बाहेर पण खाल्लेलं होतं, जास्त भूक कोणालाच नव्हती. त्यामुळे म्हटलं पटकन चपात्या पण करून घेऊयात. एका साईडला भाजी टाकली. थोडंसंच खाणार होते सगळेजण. आता मी चपात्या करून घेते. बघा, पाहू शकता तुम्ही, इकडे भाजी शिजेपर्यंत मी इकडे चपात्या करून घेतल्यात. आता चपात्या पण झाल्यात. आता मला भाजीला टाकण्यासाठी शेंगदाण्याचं कूट नव्हतं. मी इकडे बघा शेंगदाणे घेतले त्या तव्यामध्ये भाजायला. शेंगदाणे छान लालसर भाजायचे. छान लालसर भाजल्यानंतर त्याचा थोडासा मोठा कूट करायचा. आणि शेंगदाणे ना मोठ्या गॅसवर नाही भाजायचे, नाहीतर चांगले नाही लागत. थोडंसं बारीक गॅसवरच भाजायचे, म्हणजे छान भाजले जातात. आता शेंगदाणे भाजून गार व्हायला ठेवले. मिक्सरमधनं पण काढलं. भाजी पण शिजली आहे. तर बघा, थोडासा मोठाच कूट काढलेला आहे मी. तुम्ही पाहू शकता. बघा, जरा मोठा काढला आणि आता मी टाकलं भाजीमध्ये. भाजी छान हलवायची आणि मिक्स करून व्यवस्थित झाकून ठेवायचे. तर हे बघा, हे पाहू शकता तुम्ही, मेथीची भाजी छान तयार झालेली आहे. तुम्ही पण करून पहा, खूप टेस्टी लागते. तर झाला माझा आजचा स्वयंपाक.